Welcome students to the English class. This is 4th standard. Today we are going to do the third poem. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, जर तुम्हाला कुठला लेसन इंग्लिशचा किंवा कुठली पोएम जर शिकून हवी असेल कुठल्याही स्टँडर्डची, तर तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तसं सांगा. शक्य असेल तर मी ती लेसन किंवा पोएम शिकवून व्हिडिओ पोस्ट करेन. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस पोएम. द नेम ऑफ द पोएम इज Recess. First I am going to read the poem and then explain you, and then we'll go to the question answers part. So recess. Girls and boys make a lots of noise and run and jump and laugh and shout. While here and there, with quiet air, groups of children walk about. A game begins but no one wins, although they play with might and main. For long before the game is over, the bell rings out for school again. So girls and boys म्हणजे शाळेतली मुलं रिसेसच्या वेळेला खूप आवाज करतात, गोंधळ करतात. सो गर्ल्स अँड बॉयज मेक अ लॉट्स ऑफ नॉईज अँड रन अँड जम्प अँड लाफ अँड शाउट. ते पळतात, उड्या मारतात, हसतात, ओरडतात. ओके, while here and there with quiet air ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन वॉक अबाउट. तर काही मुलं असतात जी शांतपणे इकडे तिकडे फिरत असतात. विथ क्वायट एअर. क्वायट म्हणजे शांत, गप्प. ती नुसतीच इकडे तिकडे फिरत असतात, काही गोंधळ न घालता शांतपणे ग्रुप्सने आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमधून इकडून तिकडे कॉरिडॉर्समध्ये फिरत असतात. ओके, आणि खेळणारी मुलं. अ गेम बिगिन्स बट नो वन विन्स. खेळणारी मुलं खेळत असतात, खेळ सुरू होतो पण कोणी जिंकत नाही, कारण खेळ संपतच नाही. ऑल्दो दे प्ले विथ माइट अँड मेन. माइट अँड मेन म्हणजे अगदी जोर लावून मनापासून खूप स्ट्रॉंगली खेळतात. ऑल्दो दे प्ले विथ माइट अँड मेन, नो वन विन्स. कोणी जिंकत नाही, कारण गेम संपतच नसतो. फॉर लॉंग बिफोर द गेम इज ओव्हर, द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन. म्हणजे शाळेचा खेळ संपायच्या आधीच शाळेची बेल वाजते, रिसेस संपून जातो. त्यामुळे खेळाचा निकाल लागत नाही. कोण जिंकलं कोण हरलं काही कळत नाही, गेम पूर्ण होत नाही. सो फॉर लॉंग बिफोर द गेम इज ओव्हर, द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन. परत क्लास सुरू होतो आणि रिसेस संपते. अशा या कवितेचा अर्थ आहे. ओके, तर आपण हे आता कविता वाचून झाली. आता आपण विल गो टू द क्वेश्चन आन्सर्स पार्ट. आता या थिंग्स टू डूच्या आधी, क्वेश्चन आन्सरच्या आधी मिनिंग्स आहेत दिलेले, ते आपण मिनिंग्स करूया. मिनिंग ऑफ रिसेस इज द ब्रेक बिटवीन स्कूल क्लासेस. रिसेस म्हणजे शाळेच्या मध्य 4 पिरियड झाल्यानंतर जो ब्रेक असतो, नंतर पुन्हा 4 पिरियड असतात, त्याला रिसेस म्हणतात. तुम्हाला माहितीच असेल, याला इंटरव्हल म्हणतो आपण किंवा रिसेस. द ब्रेक बिटवीन स्कूल क्लासेस. विथ क्वायट एअर. लुकिंग क्वायट. क्वाईट नाही, हे क्वायट म्हणतात, QUIET. आणि क्वाईट म्हणजे QUITE, ते वेगळं. हे क्वायट म्हणजे शांत, आवाज न करणार. विथ क्वायट एअर म्हणजे लुकिंग क्वाईट, शांत दिसणार. ओके, नेक्स्ट इज विथ माइट अँड मेन, विथ ऑल देअर स्ट्रेंथ. ती मुलं दे वर प्लेइंग विथ माइट अँड मेन मीन्स दे वर प्लेइंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ. त्यांची सगळी शक्ती एकवटून मुलं खेळत होती. अँड ओव्हर, इथे O'ER दिलंय म्हणजे ओव्हर, संपलं. इथे ते शॉर्ट फॉर्म मध्ये ओव्हर लिहिलंय. इट इज OVER, ओव्हर. ओके, आता नेक्स्ट आहे थिंग्स टू डू. इथे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्युरिंग रिसेस what do the students in the poem do? Okay, so the answer I have made for you is, during recess the girls and boys make a lot of noise. They run, they jump, laugh and shout. They also play games. While here and there are groups of children who just walk about quietly. Okay, तर मुलं खूप गोंधळ घालतात, मस्ती करतात, खेळतात, उड्या मारतात. दे लाफ अँड शाउट अँड दे ऑल्सो प्ले गेम्स. आणि काही मुलं असतात जी ग्रुपमध्ये फिरतात, आवाज न करता शांतपणे इकडे तिकडे फिरत असतात. ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन हू जस्ट वॉक अबाउट क्वाइटली. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन.
वाय डज नो वन विन? कोणी का जिंकत नाही? नो वन विन्स बिकॉज लॉंग बिफोर द गेम इज ओव्हर द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन अँड द रिसेस इज ओव्हर. कोणी जिंकत नाही कारण गेम जो चालू असतो तो संपायच्या आधी रिसेसची बेल होते, म्हणजे शाळेची बेल होते आणि रिसेस संपतो. अँड द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन, पुन्हा क्लासेस सुरू होतात. अँड द रिसेस इज ओव्हर. सो नो बडी विन्स. निकाल लागत नाही. गेम जो खेळलेला असतो त्याचा रिझल्ट येत नाही. गेम संपतच नाही तर रिझल्ट कसा येणार, असं आहे ते. ओके, नाव द नेक्स्ट पार्ट. What name or names are used for recess in your school? For example, lunch break. आता तुमच्या शाळेमध्ये रिसेसला काय म्हणतात? तर माझ्या शाळेच्या वेळेला इन आवर स्कूल दे यूज्ड टू से इंटरवल झाला म्हणायचं, किंवा रिसेस, आता रिसेस म्हणतात. आमच्या वेळेला इंटरवल झाला म्हणायचं. तर तुम्ही सांगायचं आहे की तुमच्या स्कूलमध्ये काय म्हणतात रिसेसला? लंच ब्रेक म्हणतात का, इंटरवल म्हणतात का, रिसेसच म्हणतात. ओके. आणि थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर रिसेस? डिस्क्राईब इन 2 to 3 लाईन्स. आता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये रिसेस कसा स्पेंड करता ते तुम्ही 2 ते 3 शब्दात लिहायचंय. तुमचं तुम्ही घरी लिहून काढायचे. सो हाऊ डू यू स्पेंड युअर रिसेस? डिस्क्राईब इट इन 2 to 3 लाईन्स. तर तुम्ही रिसेस कसा साजरा करता? तुम्ही क्लासमध्ये बसून फक्त टिफिन खाता का, खेळता का, किंवा गप्पा गोष्टी करता? तुम्ही जे काही रिसेसमध्ये करत असाल टाइमपास तो तुम्ही 2 ते 3 लाईन मध्ये एक्सप्लेन करायचा आहे. सो आय हॅव डन विथ दिस पोएम स्टुडंट्स. सो आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन and you can recommend me any lessons you want and you can write it in the comment box. If possible, I'll make that video for you. I'll teach that lesson for you or a poem for you. Okay, till then, take care and bye-bye. And students, please share this video with your friends so that they can also learn this poem. And if you are new to the channel, please subscribe the channel and press on the bell icon so that you get notified of the next video. Okay, till then, bye-bye. Take care.